नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. होपफुली तुम्ही सगळे मजेत असाल. सो आज आम्ही आलो आहोत अमेरिकेतील एका हिस्टॉरिक प्लेसवरती, ज्याचं नाव आहे याट्स मिल. सो बघूया, आम्ही पण पहिल्यांदाच इथं आलेलो आहोत. सो कसं आहे हिस्टॉरिक प्लेस, आणि हे जे प्लेस आहे खूप म्हणजे खूप मोठं आहे. सो बघूया, आपल्याला जेवढं आज कव्हर करता येईल तेवढं आम्ही बघणार आहोत आणि सगळे आमचे एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. सो चला मग जाऊया आणि बघूया की हे याट्स मिल कसे आहे लाहोर. सो चला जाऊया, बघूया काय काय आहे इथे. तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंडला दिसत असेल की खूप छान आणि सुंदर असा लेक पण आहे इथे. चला आता आपण लेक साईडला जाऊया आणि लेकवर जाण्यासाठी त्यांनी असं हा वुडन ब्रिज बनवलेला आहे. इथे अमेरिकेमध्ये ना ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी ह्या लाकडापासून बनवलेल्या जातात आणि त्याच्यामुळे हा ब्रिज पण मला वाटतं वुडन बनवलेला आहे. त्याच्यामुळे एकदम छान असं फील वाटतंय. आजचं वेदर कसं आहे विचाराल तर सनी वेदर आहे, पण थंडी खूप जास्त आहे. बाहेर असं मला वाटलं नव्हतं की एवढ्या कडक उन्हामध्ये पण एवढी थंडी असेल, पण थंडी खूप जास्त आहे आज. आणि म्हणजे थंडी आणि ऊन दोन्ही मिक्स वातावरण आहे, त्याच्यामुळे तर खूप छान असं वाटत ते. आणि इकडचं पाणी वगैरे विचाराल तर एकदम मस्त, एकदम शांत आहे. आणि इकडचं पाणी ना, आपण ह्या पाण्यामध्ये काही टाकू शकत नाही, किंवा इकडचे बदक वगैरे खूप असतात इकडे, पण त्यांना आपण खायला पण काही देऊ शकत नाही. त्याच्यामुळे फक्त आपण इथे बघण्याचाच फील घेऊ शकतो. आणि बरोबर लेकच्या मध्येच दोन्ही साईडला पण सेम डिस्टन्स ठेवलेला आहे आणि बरोबर सेंटरला त्यांनी वुडन असं बसण्याचा सेटअप केलेला आहे. बेंच वगैरे फील घेऊ शकतो, पण आम्ही बसू शकत नाही कारण म्हणजे खूप जास्त थंडी आहे आणि थंडीमध्ये हवा पण खूप जास्त सुटली आहे, त्याच्यामुळे थंडी जास्त जाणवते. सो आता आम्ही पुढे जाऊया, जास्त वेळ थांबायला नको कारण पाण्यामुळे अजून जास्त थंडी जाणवते. सो चला आता आपण त्या साईडला जाऊया आणि त्या साईडला काय काय आहे ते बघूया. इथे लोक मोस्टली ना हायकिंगसाठी खूप येतात, कारण ही जी प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी टोटल 174 एकर्समध्ये आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता की ही प्रॉपर्टी किती मोठी आहे आणि याच्यामध्ये भरपूर डिफरंट पार्ट्स आहेत. सो आपण तर ही पूर्ण प्रॉपर्टी एका दिवसामध्ये फिरू नाही शकत. आणि ही जी प्रॉपर्टी आहे ना, ही NC स्टेट युनिव्हर्सिटी म्हणजे नॉर्थ कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटीच्या अंडर येते. आणि मग तिकडचे ना जे स्टुडंट्स आहेत त्यांचे जे काही प्रोजेक्ट असतात, फार्मिंग रिलेटेड असतील, ॲग्रिकल्चर रिलेटेड असतील, आणि बरेच कोणकोणते प्रोजेक्ट असतात, त्याचा स्टडी करण्यासाठी स्टुडंट्स लोक इथे येतात. आणि सोबतच मग बाहेरचे फिरायला येणारे लोकसुद्धा इथे येतात आणि दोन्ही लोक ह्याचा एन्जॉय घेतात. त्यांनी डायरेक्शन दिलेले आहे की कुठे कुठे गेल्यानंतर काय काय आहे, बट हे डिस्टन्स खूप लांब लांब आहे आणि इथून तर मेन 2 डायरेक्शन्स आहेत. सो आपण या साईडला जाऊया
या साईडला काय आहे माहित नाही, तर आपण या साईडचं बघून येऊया आणि इकडे एकदा काय बघायला भेटतं. आणि इथे बघा हे असं लावलेलं आहे की इथे कोणकोणती झाडं आहेत, कोणकोणती फुलांची झाडं आहेत, आणि त्याच्यानंतर इथे कोणकोणते बर्ड्स बघायला भेटतात आणि कोणकोणते क्रिएचर्स पण आहेत. स्नेक्स कोणते आहेत, बटरफ्लायचे छोटे छोटे आहेत इकडे, जे काही पक्षी आहेत, प्राणी आहेत, ते कोणकोणते इथे दिसू शकतात हे इथे दाखवलेलं आहे. सो चला आता आपण या साईडून जाऊया, बघूया काय आहे इथे. सध्या अजून स्प्रिंग आलेला नाहीये, म्हणजे आता स्प्रिंग अगदीच जवळ आलेलं आहे. थोड्याच दिवसाच्या झाडांना पानं वगैरे फुटेल. आता सध्याची कंडिशन जर तुम्ही ते बघाल तर सगळी सुकी सुकी झाडं वाटत आहे, झाडांना बिलकुल पानं नाहीये. आणि अगदी झाडांकडे बघितलं तर असं वाटतंय की पूर्ण सुकलेलं झाड आहे. पण आता थोड्याच दिवसात स्प्रिंग चालू होईल आणि ही झाडं खूप छान छान फुलांनी बहरतील आणि त्यानंतर मग त्यांना पानं येतील. आणि ज्यावेळी समर येईल ना त्यावेळी इथला लुक ॲक्च्युली खरं बघण्यासारखं असेल. सो समरमध्ये बघू, आम्हाला चान्स मिळाला तर तेव्हा पण बघायला येऊ, कारण हे जे नेचरचं सौंदर्य आहे ना, हे झाडांना पानं असतानाच बघण्यात मजा आहे. हे बघा, तुम्ही इथे बघू शकता की म्हणजे पूर्ण सुकलेलं झाड आहे आणि त्याला आता छोटी छोटी फुलं यायला सुरुवात झालेली आहे. पर्पल कलरची फुलं आहेत आणि आता ही सेम अशी फुलं आता सगळ्या झाडांना येतील. म्हणजे इथल्या प्रत्येक डिफरंट झाडांना डिफरंट कलरची फुलं येतात आणि मल्टिपल कलर्सने पहिल्यांदा सगळी झाडं फुलांनी भरतात. आणि फुलांनी भरल्यानंतर ना इतकं छान दिसतं ना स्प्रिंगमध्ये सगळं. अमेरिकेमध्ये कुठेही स्प्रिंगमध्ये गेलं ना इतकी सुंदर सुंदर झाडं बघायला भेटतात. म्हणजे बघूनच असं वाटतं की वाव, आपण कुठेतरी ना असं वेगळ्या दुनियेत आलोय. साईडून आलेलो आहे आणि या साईडून असं चालत जायचंय. थोडं हे मी जो डिस्टन्स सांगितलं ना, म्हणजे हा जो एरिया आहे ना याचमेलचा, हा खूप मोठा आहे, तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. सो आपल्याला ते जे दिसत आहे ते याचमेल तिथं आहे, तिथे आपल्याला जायचं आहे. आणि इथे ना अगोदर खूप साऱ्या मिल्स होत्या, वॉटर मिल्स. अगदी अमेरिकन लोक पूर्वीच्या काळी वापरायचे वॉटर मिल, ते वॉटर मिल्सचं हे प्लेस आहे. सो मेन तिथं आहे. सो आपण तिकडे आता जाणार आहोत. सो खूप आहे डिस्टन्स. सो पटपट जाऊया आणि तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की काय काय आहे तिथे आणि कसं अमेरिकनच्या लोकांचा हिस्टॉरिकली जे व्ह्यू आहे ते कसे अगोदर त्यांची लाईफस्टाईल होती, ते वॉटर मिल्स कशा होत्या ते तिथं बघायला भेटेल. सो चला. असं वाटत आहे ना की आम्ही कुठल्या तरी घनदाट जंगलमध्ये आलोय. बट एक छान आहे की अमेरिकेमध्ये वाईल्ड ॲनिमल्स बघायला नाहीत भेटत किंवा इकडे वाईल्ड ॲनिमल्स नसतात, त्याच्यामुळे इकडे भीती वाटत नाहीये, बिंदास चालू शकतोय. पण आधीकडे तुम्ही बघाल इकडे पूर्ण घनदाट झाडी आहे आणि इकडे पूर्ण लेक आहे. सो इथे आता एक बोर्ड लावलेला आहे, फील्ड क्लासरूम. सो बघूया चला आपण फील्ड क्लासरूम कशी आहे जंगलातली. सो बघा ही इथली ह्याच मिलची ही क्लासरूम आहे. इथं बरेचसे स्टुडंट स्टडी करण्यासाठी येतात, नेचर रिलेटेड, ॲग्रिकल्चर रिलेटेड, फार्मिंग रिलेटेड, आणि बरेच स्टुडंट्सचे जे सायन्स बेस्ड प्रोजेक्ट असतात जे नेचरशी कनेक्टेड आहेत त्याचा स्टडी करण्यासाठी इथे येतात. खूप स्टुडंट येतात. आणि इथली नॉर्थ कॅरोलिनामधली एनसी स्टेट युनिव्हर्सिटी ही खूप मोठी युनिव्हर्सिटी आहे. तर कॅम्पस विचाराल खूप छान आणि खूप मोठं आणि खूप फेमस पण आहे आणि चांगली युनिव्हर्सिटी आहे. सो चला तर तुम्हाला दाखवते की त्यांच्या क्लासरूममध्ये काय आहे. सिंपल असे बाग फक्त ठेवलेले आहेत.
आणि इकडच्या झाडांचं तुम्ही एक वैशिष्ट्य बघितलं का, तर ही झाडं आहेत ती बघा एकदम स्ट्रेट वाढलेली आहेत. आपल्याकडची झाडं जी असतात ती झुपकेदार असतात, त्याच्या फांद्याच्या साईडे पसरलेल्या असतात आणि झाड असं टुमदार दिसतं. पण इकडची झाडं तशी दिसत नाही, इकडची झाडं एकदम स्ट्रेट वाढत जातात आणि खूप सारी झाडं आहेत, छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळी झाडं स्ट्रेट जातात. सो आम्ही बरंच पुढे आता आलेलो आहोत आणि इथून एक त्यांनी वेगळंच ट्रेकिंगसाठी दिलेलं आहे. माहीत नाही आहे मला पण एक्झॅक्टली तिकडे काय असेल. इथे बोर्ड तर ह्यांनी दिलेला आहे हाय रेंज ट्रेल. तिथे वर गेल्यानंतर काय आहे बघायला आय डोंट नो. आता मी तिकडे जाणार नाही आहोत कारण उशीर पण झालेला आहे आणि तिकडे एवढी चालण्याची माझी तरी कॅपॅसिटी नाही आहे. सो चला आपण तिकडे जे मेन बघायचे तिकडे जाऊया. बघा आता आपण इथं पोहोचलेलो आहोत आणि ही माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल. सो ही एक वॉटर मिल आहे आणि ही खूप खूप वर्षापूर्वीची आहे. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये ही अशा वॉटर मिल्स यूज केल्या जायच्या ऊर्जा निर्माण करण्यासाठी. आता तर भरपूर टेक्निक्स आलेले आहेत. आता आपल्या सगळ्याला लेटेस्टमध्ये काय आहे ते माहितीच आहे, पण पूर्वीच्या काळात अशा वॉटर मिल यूज केल्या जायच्या. ॲक्च्युली असं खूप भीती वाटते कारण थोडंसं डेंजर वाटतं. डॅमसारखं इथे बनवलेलं आहे तर प्रेशरचं फरक आहे. आणि ती बघा वॉटर म्हणजे ती वीज दिसत आहे ना, ती वीज पाण्याच्या प्रेशरने फिरवलं जातं आणि मग त्याच्यातून ऊर्जा निर्माण होते. त्याकडे सगळं रॉक आहे. डॅम कसं असतो पाण्याचं धरणातून पाणी कसं सोडतं ते तसं कन्सेप्ट आहे. आणि तुम्ही बघू शकता की जी वॉटर मिल आहे ही वुडनपासून बनवलेली आहे. सगळं ज्या पण गोष्टी बनतात ते वुडनमध्येच बनतात. पूल पण बनवलेलं आहे जाण्यासाठी. सो आतलं पण तुम्ही बांधकाम बघू शकता की पूर्ण सो त्या साईडून आता आपण या साईडला आलेलो आहोत आणि समोर बघू शकता. सो याच मिल आहे आणि अशा ही एकच आहे. त्यांनी एक हिस्टॉरिक आठवण म्हणून ठेवलेली आहे. पण ह्या एरियामध्ये
अशा टोटल 74 वॉटर मिल्स होत्या. सो आता फक्त एकच आहे आणि बाकीच्या सगळ्या ऑलमोस्ट डिस्ट्रॉय केलेल्या आहेत, कारण आता त्यांचा काही यूजच नाही आहे. म्हणजे ही जी मिल आहे ना, ह्यांचं एक हिस्टॉरिक प्लेस आहे. आणि तरी पण बघा त्यांनी ना, म्हणजे असं कुठेही असं पूर्ण कंपाऊंड करून वगैरे पूर्ण त्याला ब्लॉक केला नाहीये. पब्लिकसाठी ओपनली ठेवलेले आहे. फक्त जिथं जाणं रिस्की आहे, तिथं पब्लिकने गेल्यानंतर म्हणजे काहीतरी त्यांना हार्म होऊ शकतो, फक्त तेच एरिया त्यांनी ब्लॉक केलेले आहे. सो म्हणजे किती छान, म्हणजे आपण पूर्ण ही जवळून बघू शकतो की त्यावेळी बनवलेली मिल कशी होती, त्याच्यामध्ये कसे कन्स्ट्रक्शन होते, कोणकोणत्या गोष्टी होत्या, जवळून फील घेऊन बघू शकतो. सो तिथे ह्या साईडला लेक आहे. सगळे व्ह्यूज दिलेले आहे. सगळ्यात छान काय माहितीये का, त्या मिलच्या चारी बाजूंनी सगळीकडून बघता येईल असं व्ह्यू दिलेला आहे. सो बघा, आपण ना इथून पण बघू शकतो की पाणी कसं खाली जात आहे, कोणत्या प्रेशरने जात आहे. आणि इथून पण जे पाणी जातं ते त्या विहिरीमध्ये डायरेक्टली जात आहे. सो तुम्ही हे बघितलं असेल, माझ्या बॅकग्राऊंडमध्ये दिसत आहे, हे ऑडिटोरियम आहे आणि खूप छान आणि सुंदर असं बनवलेलं आहे. याच्या आतमध्ये पण आपण जाऊ शकतो, पण आता त्याचं टायमिंग झालेलं आहे, 5 वाजेपर्यंतच ते ओपन असतं. सो त्याच्यामुळे आत्ता आपण जाऊ शकत नाही आहे, कारण इकडे ऑलमोस्ट 6:30 होऊन गेलेले आहेत. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? याच मिल हे एक हिस्टॉरिकल अमेरिकेतली गोष्ट आहे आणि या लोकांनी खरंच खूप छान पद्धतीने ठेवलेलं आहे. त्याचं सराउंडिंग वगैरे विचाराल तर खूप छान मेंटेन केलेलं आहे, कारण हे अमेरिकेच्या एका हिस्ट्रीचा पार्ट आहे. सो त्यांना हे अजून बरेच वर्ष जपून ठेवावं लागणार आहे. सो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. आणि तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. बाय.